मराठवाड्यात 60 कोटींची सुद्धा कामं झाली नाहीत असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। मराठवाड्याच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं सरकारचं काम आहे असं अंबादास दानवे म्हणतात। तर मराठवाड्याच्या विकासासाठी ज्या घोषणा झाल्या त्याच्या अंमलबजावणीचा प्रयत्न असं अब्दुल सत्तारांनी म्हटलंय। कोटीचे काम सुद्धा अजून या मराठवाड्यात झालेले नाही। सर्वेक्षण जे आहे कोकणातून पाणी मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यात याचं सर्वेक्षणाला सुद्धा 50 कोटी सरकार देऊ शकलेलं नाही। मराठवाड्याच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार हे सरकार करते आणि पुन्हा बैठक घेऊन पुन्हा मागचाच पाडा हे वाचणार। मी या सरकारला आव्हान करेन की मागच्या वर्षीच्या घोषणा केल्या होत्या त्याचा आधी हिशोब द्यावा, मगच मराठवाड्यात यावं। घेतात त्याची अंमलबजावणी मला वाटतं का बऱ्यापैकी झालेली आहे। जी झालेली नाही आहे त्याला लाडली बहीण नावाची एक योजना आम्ही आणली, त्याच्यामध्ये 46,000 कोटी रुपयाचं नियोजन केलं। शेवटी कुठेतरी कट कमी जास्त लागू शकतात, परंतु सत्ताधारी आणि विरोधी हे दोघंही एकत्रित येऊन मराठवाड्याच्या विकासासाठी ज्या ज्या घोषणा झालेल्या त्याच्या अंमलबजावणी करण्याचा मी प्रयत्न करेन।